शेतकरी मित्रांनो, तुमचं पीक पिवळं पडलं आहे का? पिकाची वाढ खुंटली आहे का? फुटवा कमी येतोय? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाच. आज आपण जाणून घेणार आहे NPK 2828 या खताबद्दल संपूर्ण माहिती. तर हे खत तुमच्या पिकासाठी गेम चेंजर ठरू शकतं. NPK 2828 या खतामध्ये कोणते घटक येतात ते जाणून घेऊया. तर या खतामध्ये नायट्रोजन आहे 28%, फॉस्फरस आहे 28% आणि पोटॅश आहे 0%. हे घटक या खतामध्ये येतात. तर हे 100% पाण्यात विरघळणारे खत आहे. त्यामुळे आपण याला फवारणीद्वारे आणि त्याचबरोबर ड्रिपद्वारे पण देऊ शकतो. आता या खतामध्ये आपल्याला पोटॅश नसल्यामुळे हे वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जास्त उपयुक्त आहे. NPK 2828 या खताचे आपल्या पिकांवर काय फायदे होतात ते जाणून घेऊया. तर 28% नायट्रोजनमुळे पाने गडद देहरे होतात, पिकांची वाढ वेगाने होते. 28% फॉस्फरसमुळे मुळांचा विकास चांगला होतो, पिकामध्ये फुटवा वाढतो. ऊस, गहू, भाजीपाला, कापूस या पिकांमध्ये फुटवा वाढवण्यासाठी हे खत उपयुक्त आहे. फॉस्फरसमुळे रोपांची ऊर्जा वाढते आणि सुरुवातीचा ताण कमी होतो. तर असे जबरदस्त फायदे आपल्याला NPK 2828 हे खत वापरल्यामुळे मिळतात. तर मी या खताचा वापर माझ्या ऊस पिकावरती केला आहे. माझ्या ऊसाची उंची वाढवण्यासाठी, त्याचबरोबर ऊसाची वाढ वेगाने होण्यासाठी. NPK 2828 या खताचा वापर आपल्याला कोणकोणत्या पिकांमध्ये करायचा आहे ते जाणून घेऊया. ऊस, गहू, कापूस, मका, भाजीपाला, फळबागा या पिकांवर आपण NPK 2828 हे खत वापरू शकतो. आता पिकाच्या कोणत्या अवस्थेत आपल्याला हे खत द्यायचं आहे ते जाणून घेऊया. तर लागवडीनंतर सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आणि फुटवा अवस्थेमध्ये आपल्याला या खताचा वापर करायचा आहे. याचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील. NPK 2828 हे खत आपल्याला पिकाच्या कोणत्या अवस्थेमध्ये वापरायचं नाही ते जाणून घेऊया. तर फुलोरा सुरू झाल्यानंतर आणि फळधारणा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला या खताचा वापर टाळायचा आहे. आता या खताचा आपल्याला डोस किती वापरायचा आहे ते जाणून घेऊया. तर फवारणीसाठी 1 ते 1.5 किलो प्रति एकर आपल्याला वापरायचं आहे 200 लिटर पाण्यामध्ये, आणि ड्रिपद्वारे 3 ते 5 किलो प्रति एकर वापरायचा आहे. तर तुमच्या पिकाच्या आणि मातीच्या अवस्थेनुसार डोस हा बदलू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आपल्या ER फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.